लोहा येथील जायकवाडी वसाहतीमधील विश्वशांती बुद्ध विहार परिसरातील पंचरंगी धम्मध्वजाच्या विटंबनेच्या घटनेने संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या मनाला तीव्र वेदना झाल्या आहेत. हा केवळ एका ध्वजाचा अपमान नसून तो भगवान गौतम बुद्धांच्या करुणा, समता, बंधुता आणि शांततेच्या विचारांचा अवमान आहे. ज्या धम्मध्वजाखाली लाखो लोकांना स्वाभिमान, माणुसकी आणि संविधानाचा मार्ग मिळाला, त्या ध्वजाचा अपमान करण्याचे धाडस करणाऱ्या मानसिकतेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोहा येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हजारो समाज बांधव, कार्यकर्ते आणि धम्मप्रेमी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. हा आवाज केवळ एका घटनेविरोधातील नाही, तर वारंवार होणाऱ्या अन्याय, अपमान आणि समाजाच्या अस्मितेला धक्का देणाऱ्या प्रवृत्ती विरोधातील आहे. समाजाच्या भावनांचा वापर करून स्वतःचे स्वार्थ साधणाऱ्या काही स्वार्थी प्रवृत्तींनी हे लक्षात ठेवावे की आंबेडकरी समाज जागा आहे, सजग आहे आणि आपल्या अस्मितेच्या रक्षणासाठी संविधानिक मार्गाने संघर्ष करण्यास सक्षम आहे. ज्यांच्या हातून किंवा ज्यांच्या पाठबळामुळे समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान होतो, त्यांना जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल. पद, सत्ता आणि राजकीय ताकद ही जनतेच्या भावना दुखावण्याची परवानगी देत नाही. आजचा निषेध मोर्चा हा एक स्पष्ट संदेश आहे की धम्माच्या प्रतीकांचा अपमान सहन केला जाणार नाही. महापुरुषांच्या विचारांवर आघात करणाऱ्या प्रवृत्तींचा लोकशाही मार्गाने सामना केला जाईल. समाजातील फूट पाडणाऱ्या आणि स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींना जनता योग्य उत्तर देईल. धम्मध्वज हा आमच्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. त्याच्या सन्मानासाठी प्रत्येक आंबेडकरी अनुयायी खंबीरपणे उभा राहील.